नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आगामी TIT 2025 15 दिवसाचं नियोजन कसं असावं, या पुढील 15 दिवसामध्ये तुम्हाला या विषयाला टार्गेट करायचं आहे, या विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि हे विषय तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क मिळवून देणारे असणार आहेत। उगाच काहीतरी भाकड पसारा किंवा कुठले तरी ऑनलाईन लाईव्ह लेक्चर दिवस रात्र पाहून आपल्याला परीक्षेमध्ये मार्क मिळवणं अशक्य होणार आहे। मित्रांनो लक्षात घ्या, परीक्षा ही साधारण 24 तारखेपासून 5 मार्च या दरम्यान आहे। 14 तारखेपर्यंत आपली लास्ट डेट आहे, जे की 14 तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांच्या छोट्या मोठ्या चुका सुद्धा झालेल्या आहेत परीक्षेच्या बाबतीतल्या, ज्या काही झाल्यात त्या सोडून द्या विषय आणि अभ्यासाला लागा। त्या चुकाबद्दल एक स्पेशल व्हिडिओ बनवतो, त्यामुळे काय होणार काय नाही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। टेट 3 परीक्षा देणार आहोत आपण। टेट 3 परीक्षेसाठी आपल्याकडे वेळ आहे फक्त 15 दिवसाचा। या 15 दिवसामध्ये काय करणं गरजेचं आहे? आता विद्यार्थी मित्रांनो, या 3 विषयाला तुम्ही हात घालणं गरजेचं आहे। या 3 विषयावर जास्तीत जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे। या 3 विषयासाठी मदत लागते ती आपल्या टेस्ट सिरीजची। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीमध्ये TET परीक्षा असू दे किंवा TIT परीक्षा असू दे, आपल्या टेस्ट सिरीज मधले उदाहरणे जशाला तसे आलेली मागच्या TET मध्ये पण निदर्शनास आले आणि TIT मध्ये सुद्धा तीच पद्धत आपण वापरली होती। आणि आगामी TIT साठी आपण टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहोत। तुम्हाला जर हवी असेल तर मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा। अगदीच कमीत कमी किमतीला आपण टेस्ट सिरीज ठेवलेली आहे। फास्ट ट्रॅक बॅचला सुद्धा जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो, ज्या की डेली एक तुमचा एक टॉपिक क्लिअर होणार आहे। आणि सध्या जर विचारात घेतलं तर ऑफर मध्ये ऍडमिशन चालू आहे। टेट 3 ऑफर असं टाकल्यानंतर तुम्हाला माहिती मिळून जाईल। चला मित्रांनो, पाहू आपण विषय कोणते टार्गेट करायचे। पहिला म्हणजे आपला बुद्धिमत्ता, तर हा महत्वाचा विषय आहेच मित्रांनो। बुद्धिमत्ता या घटकावर तुम्हाला साधारण 80 प्रश्न विचारले जाणार आहेत। किती? 80 प्लसच असतील, कमी नसणार आहेत। त्यानंतर अंकगणित, दुसरा विषय कोणता सांगतोय मी? अंकगणित हा विषय सांगतोय। या अंकगणिताचे 30 प्रश्न तुम्हाला 100% 30 प्रश्न येणार आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कल, आवड, समायोजन, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व विकास याबद्दल सुद्धा आपण लेक्चर घेतोच। समायोजन, व्यक्तिमत्व विकास यावर खूप सोपे प्रश्न असतात, उपाययोजनात्मक, निर्णयात्मक प्रश्न असतात। याच्यावरले 30 गुण म्हणजे साधारण बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टार्गेट करायचे हे 140 गुण। लक्षात घ्या, हे 140 गुण तुम्हाला टार्गेट केलात की तुमचा स्कोर हा 100 प्लस कसाही येतो। 100 प्लस आल्यानंतर तुम्हाला जे काही बाकीचे विषय आहेत, समजा मराठी सारखा विषय आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, मराठीचं व्याकरण वाचू नको नका, मराठी आणि इंग्रजीचं व्याकरण वाचत बसू नका। याची एक आयडिया सांगतो काय करायचंय तुम्हाला। टॉपिक, महत्वाचे टॉपिक तेवढे वाचायचे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दोन्ही विषयाचे शब्दसंग्रह वाचल्याशिवाय सोडायचे नाहीत। शब्दसंग्रहावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणारच। आता या 140 प्लस अजून काही मार्क याच्यामध्ये ऍड होतील। लक्षात घ्या, कोणते ऍड होतील? जे की GS GK यावेळेस त्यांनी सांगितलेलं नाही। GS GK चे काही थोडेफार प्रश्न येतील किंवा नाही येणार पण नाहीत। गेल्या वर्षी सुद्धा काहीच आलं नव्हतं GS GK चं। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, GS GK च्या बाबतीतले सुद्धा याच्यामध्ये 30 मार्क अजून ऍड होणार आहेत, कारण गणितामधले किंवा बुद्धिमत्तेमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। आणि या विषयामध्ये या 2 विषयाचा जर विचार केला, या 2 विषयाला 30 गुण देण्यात आलेले आहेत मित्रांनो। लक्षात घ्या, काय? या 2 विषयाला 30 गुण देण्यात आलेले आहेत। म्हणजे बघा, बुद्धिमत्तेचे 80, अंकगणिताचे 30, म्हणजे साधारणपणे 110 मार्क इथे झाले आपले। 110 आणि कल, आवड, समायोजन 140 आणि GS GK आणि मराठी इंग्रजी याचे 30 म्हणजे 15 30 गुण। याचा फक्त शब्द संग्रहावर जास्त भर द्या। कशावर? शब्द संग्रहावर। मराठी आणि इंग्रजी या विषयावर जर 15 क्वेश्चन आले, तुमचं शब्द साठा व्यवस्थित असेल, मराठी मधले 12 मार्क कुठं जात नाहीत। लक्षात घ्या, आणि इंग्रजी मधले 10च पकडून चला। म्हणजे अशी स्ट्रॅटेजी तुम्ही आता आखणं गरजेचं आहे। या स्ट्रॅटेजीनुसार अभ्यास केलात तर विद्यार्थी मित्रांनो, आपला कसाही करून 140 प्लस स्कोर येण्यास मदत होणार आहे। आता अभ्यास करत असताना कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे यावर आपण बोलू। आता अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, अभ्यास चालू आहे
विविध व्हिडिओ बघतोय, कुठेतरी क्लास लावलाय, त्या क्लासच्या माध्यमातून आपण शिकतोय. आता रोज एक एक अंकगणिताचा आणि दुसरा म्हणजे बुद्धिमत्तेचा, दोन्ही टॉपिक झालेच पाहिजे. दोन टॉपिक झालेच पाहिजे, लक्षात घ्या. अंकगणिताचा जर तुम्ही समजा आज शेकडेवारी शिकलात, अंकगणिताच्या शेकडेवारीवरले सर्व प्रकार बघून घ्या, एकदा डोळ्या घालून घ्या. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये तुम्ही घड्याळ शिकलात, या घड्याळीबाबत कसे प्रश्न विचारले जातात ते पण डोळ्या घालून म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 2022 किंवा 2017चा जर पेपर बघितला, तुम्हाला घड्याळीवर शेकडेवारीवर प्रश्न विचारले गेलेले आहेत मित्रांनो. आपण जे एक शिक्षक होणार आहोत म्हटल्यावर या महत्वाच्या टॉपिकवर त्यांनी भर दिलेला आहे. आपण पण आता या शेवटच्या टप्प्यामध्ये या 15 दिवसामध्ये काय करतोय क्लासच्या विद्यार्थ्यांसोबत, या 15 दिवसामध्ये आपण फक्त विद्यार्थ्याकडून रोज एक टॉपिक क्लिअर करून घेतोय बस. आज समजा शेकडेवारी, उद्या घड्याळ, परवा कॅलेंडर, त्याच्यात पुढे बैठक व्यवस्था, त्याच्यानंतर नातेसंबंध, असे टप्प्यावाईज कंटिन्युअस ठेवून आपण काय करतोय, विद्यार्थ्याकडून रिव्हिजन करतोय. प्रकार म्हटलं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुमचे सर्व प्रकार झाले पाहिजेत. 2-2 गणित सोडवा, 2-2 बुद्धिमत्ता रिझनिंग सोडवा, त्याच्यामधले 2 गणित सुद्धा आपल्याला आवाक्यातले आले पाहिजेत. त्या प्रकारामधली सोडवायचं, त्या टाइम मधलं आपल्याला सोडवणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे वेळ फक्त 2 तास आहे, लक्षात घ्या. वेळेवर बोलतो मी. वेळ 2 तास आहे, 200 क्वेश्चन आहेत, मार्क आहे 200. म्हणजे तुम्हाला एखादा क्वेश्चन जर अवघड जात असेल, आता वेळ 2 तास आहे, 200 भागिले 2 तास 90 मिनिटं वेळ आहे आपल्याला, लक्षात घ्या. या 90चं डिवायडेशन करणं गरजेचं आहे मित्रांनो. 9 म्हणजे 9-18 म्हणजे 25-30 सेकंदाच्या आत आपल्याला उदाहरणं सोडवणं गरजेचं आहे. आणि लक्षात घ्या, बैठक व्यवस्थे सारखेच किंवा वेन आकृती सारखे किंवा ठोकळा पद्धतीतले किंवा आकृत्या निरीक्षणातले जे काही क्वेश्चन असतात, ते विद्यार्थी मित्रांनो वारंवार तेच क्वेश्चन विचारलं जातो. त्यामुळे आता समजा एखादी सर्कल मधली बैठक व्यवस्था आहे, बरोबर, ABCD DEF असे लोक बसलेले आहेत. आता तुम्हाला हाच क्वेश्चन, याच्या समोर कोण आहे, सीच्या बाजूला कोण आहे, असे क्वेश्चन त्याच्यावर काय करतात, डिझाईन केलेले असतात. म्हणजे एक बैठक व्यवस्था किंवा एक जी काही केस आहे आपल्या पुढे, केस व्यवस्थित वाचून सोल्युशन तुमच्या पानावर व्यवस्थित असलं पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढे एकच सांगतो, तुमची सर्वात महत्वाची म्हणजे वेळ. वेळेचं भान ठेवून आपल्याला हा पेपर द्यायचा. त्यासाठी टेस्ट सिरीज सोडवायला लागा. टेस्ट सिरीजच्या माध्यमातून टाइम लावून 2 तास आपल्याला पेपर सोडवायचे. PDF स्वरूपातले टेस्ट सिरीज असू द्या, जे काही आपण मोबाईलवर न ओपन करता काय करायचं, लॅपटॉपवर ओपन करायचं. लॅपटॉपवर माऊसच्या माध्यमातून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असा प्रश्न सोडवायचा. आणि विशेष म्हणजे आपण सोडवत असताना वहीचा वापर नाही करायचा. वहीचा का करायचा नाही, तर पेज वापरायचे. कसे पेज वापरायचं, जे की व्हाईट पेज किंवा ब्लॅक पेज, जे काही पेज आहेत त्या पेजवर सोडवण्याचा सराव झाला पाहिजे. आणि बसत असताना शक्यतो खुर्चीवर बसूनच टेबल पुढे म्हणजे स्क्रीनच्या समोर तुम्हाला हे उदाहरणे सोडवण्याचा सराव करायचे. म्हणजे या 15 दिवसात किमान 7 वेळेस तरी कम्प्युटरच्या पुढे बसा, कम्प्युटर हाताळा. कारण माऊसचे जे काय अरेंजमेंट आहे, आपलं स्क्रोलिंग कुठं चाललंय, माऊस कुठं चाललंय, माऊस मध्ये अडकत नाही का, ह्या सर्व गोष्टी आपल्याला तिथे करणं गरजेचं आहे. पेपर सोपा असणार आहे, फक्त तुम्हाला तिथे हँडलिंग व्यवस्थित करता आलं पाहिजे. पेपर जर तुम्हाला कसाही आला तर हँडलिंग जर तुमच्याकडून व्यवस्थित झालं नाही, पेपर सोपा असून सुद्धा आपल्या हातातले मार्क जात असतात. जेवढा मोठा प्रश्न आहे, 1 2 3 4 4-5 लाईनीचा प्रश्न असतो, 4-5 लाईनीमध्ये फक्त 2 ते 3 लाईनीमध्येच, 2च लाईनीमध्ये त्याचं उत्तर असतं, लक्षात घ्या. 2 लाईनीमध्ये ट्रिकी उत्तर असतं, ट्रिकच्या माध्यमातून त्याला आन्सर देणं आवश्यक असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी आवर्जून करा की कम्प्युटरवर बसण्याचा सुद्धा सराव करायचा आहे. मी आजच्या या व्हिडिओमध्ये काय सांगितलं बाबा, पहिलं म्हणजे विषय टार्गेट करणं गरजेचं आहे. कोणते बुद्धिमत्ता, गणित आणि कल आवड समायोजन, या 3 विषयावर जास्त अभ्यास करा 15 दिवसात. त्यानंतर दुसरा म्हणजे वेळ खूप महत्वाची आहे. 200 मार्क आहेत, 200 प्रश्न आहेत. कोणता प्रश्न कधी सोडवायचा, किती वेळा सोडवायचा, एखादा अडकला तर स्किप करून कसं पुढे जायचं, याबद्दल सविस्तर आपण माहिती सांगितली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो,
विषयानुसार जर विचार केला, मराठी आणि शब्द, मराठी आणि इंग्रजी व्याकरण वाचत, चेंज वाईसच वाचत बस, कुठं टेन्सला दिवसभर वाचत बस, असं नका करू. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न येतात कसे, शब्द संग्रहावर भर देणारे, एरर, मिस्टेक, मिसलॅनियस, त्यानंतर स्पेलिड, पंक्च्युएशन. तसंच मराठीमध्ये एखादं वाक्य दुरुस्त करा, एखादे होकारार्थी वाक्य नकारार्थी करा, नकारार्थी वाक्य होकारार्थी करा. तसेच विविध शब्द दिले जातात. शब्द संग्रह तुमचा मजबूत असणं गरजेचं आहे. जोड शब्द, अलंकारिक शब्द, या सर्व गोष्टीवर आतापर्यंत ज्या काही गोष्टीवर जास्तीत जास्त भर दिला त्या गोष्टीवर आपल्याला अभ्यास करणं मोजकं आणि करेक्ट करायचं या 15 दिवसामध्ये लक्षात घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आपली टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, क्लास अवेलेबल आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना बाबा काहीच कुठलंच क्लास लावला नाही, ती क्लास लावू शकता. टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, टेस्ट घेऊ शकता, सोडवू शकता, कम्प्युटर ओपन करून सोडवू शकता आणि येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये तुमचं जे काही टार्गेट ठरवलंय ते साध्य करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, थांबू इथे आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आणि जाते वेळेस जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर एखाद्या गोष्टीवर तुमचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, नक्कीच तो व्हिडिओ बनवला जाईल. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.